हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय क्लास. ॲज पर प्रॉमिस मी तुम्हाला सांगितलेलं की मी तुम्हाला एक व्हिडिओ देईन. तो व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे. असाइनमेंट ट्राय केली असेल हरकत नाही. व्हिडिओ बघून झाल्यानंतर परत एकदा असाइनमेंटसाठी जा आणि त्यानंतर जे एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिलेले ते तसंही आपण क्लासमध्ये डिस्कस करणार आहे मंडेला. सो कीप असाइनमेंट रेडी विथ यू. आपण स्टार्ट केलेला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. पण हॅलोजन डेरिव्हेटिव्हला डायरेक्टली टच करण्याआधी 11th स्टँडर्डचं बेसिक्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही आता ऑफलाईन बॅचमध्ये, ऑफलाईन आहे पण झूमवरतीच चालते आपली बॅच, त्यामुळे ती ऑनलाईनच झाली आहे. बट जेव्हा मी तुम्हाला एक टीचर स्टुडंट इंटरॅक्शनने शिकवेन, तुम्ही माझ्या समोर बसला असाल, मी क्लासरूममध्ये येऊन लेक्चर घेईन, मला नक्कीच वाटतंय जर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला IUPAC शिकवायचं असतं तर मी 15 डेज घेतली असती. तुम्ही कोणत्याही केमिस्ट्रीच्या टीचर्सना जाऊन विचारा की IUPAC नॉमेनक्लेचर शिकवायला किती वेळ लागतो. तर प्रॉपरली सगळे रूल्स जर शिकायचे असतील तर एका क्लासमध्ये मिनिमम 15 डेज IUPAC नॉमेनक्लेचर चालतं. अँड आफ्टर दॅट स्टुडंट्सना कॉन्फिडन्स येतो की येस आय कॅन डू IUPAC. बट तरी पण मी त्या कॅटेगरीतली स्टुडंट होते. 15-20 दिवस IUPAC करून सुद्धा मला मॉलिक्यूल समोर आला तर मी कन्फ्यूज व्हायचे, कारण मी ईच अँड एव्हरी रूलनुसार फॉलो करायला जात होते. आय वॉज नॉट युझिंग माय ब्रेन ॲट दॅट टाइम वेन आय वॉज ऑफ युअर एज. सो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, मी रूल फक्त 4 लिहिलेत, इथं रूलचा एंड होत नाही. प्रत्येक लेक्चरला एक नवीन रूल येईल आणि ही लिस्ट सो ऑन कंटिन्यू होत जाईल. पण बेसिक थिंग्स बदलणार नाही, जसं की सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन, त्याच्यानंतर फिक्स द रूट वर्ड ईथ, मीथ, प्रो, ब्यूट अँड द पेरेंट अल्केन, अल्कीन, अल्काइन. नंबरिंग शुड बी डन सच दॅट लोएस्ट नंबर येईल आपल्या सबस्टिट्युएंटला अँड आपल्या फंक्शनल ग्रुपला. इथंपर्यंत रूल्स बदलणार नाही. अल्फाबेटिकली सबस्टिट्युएंट्सचं लिहिणं म्हणजे इथिल पण आहे आणि मिथिल पण आहे, तर आधी कोण लिहायचा? आधी इथिल लिहायचा, कारण ई आधी येतं. हे रूल्स कधीच चेंज होणार नाहीत, ते मी बोर्डवरती लिहिले. यानंतर प्रत्येक कंपाऊंडमध्ये काही वेगळेच रूल्स तुम्हाला दिसायला लागतील. बट तिथे केमिस्ट्रीचे बाय रिटन रूल्सपेक्षा थोडंसं लॉजिक यूज केलं तरी सुद्धा IUPAC नॉमेनक्लेचर एखादा स्टुडंट आरामात करू शकतो. जर माझं स्पीड तुम्हाला जास्त वाटत असेल तर थोडंसं मला लोएस्ट स्पीडला पळवा हां, कारण यूट्यूबवरती बघता तुम्ही लेक्चर्स, ही फॅसिलिटी आहे तुमच्याकडे. बेसिक्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये as discussed in offline class, organic chemistry is a chemistry of carbon compounds. So carbon compound शिकत असताना I have various functional group. खूप सारे फंक्शनल ग्रुप आहेत, त्यातले मी 5 तुमच्या समोर दाखवतीये. अल्केन, अल्कीन, अल्काइन, अरीन अँड हॅलाइड्स, जे मला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह नावाच्या चॅप्टरमध्ये लागणार आहे. यानंतर अजून खूप सारे आहेत, जसं की सायनाइड आहे, नायट्रो आहे, अल्डिहाइड आहे, कीटोन आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड, अमाइन, अमाइड अँड अ मोर बिग लिस्ट. पण त्या सगळ्यांचा ॲट अ टाइम स्टडी केला तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल. इट्स बेटर पहिल्या चॅप्टरवर फोकस करू, 5च फंक्शनल ग्रुप पक्के डोक्यात बसू, जेणेकरून तो चॅप्टर ऑल टिक ऑल क्लिअर होऊन जाईल. फर्स्ट वन अल्केन. आता तुम्ही याला फॅमिलियर झालाय. अल्केनचं असं काही स्ट्रक्चर आहे का? जस्ट त्याच्यामध्ये काय आहे? सिंगल बॉन्ड आहे. तसं अल्कीनमध्ये काय असते? डबल बॉन्ड. अल्काइनमध्ये काय असतं? ट्रिपल बॉन्ड. अरीनमध्ये काय दिसणार आहे तुम्हाला? ॲरोमॅटिक म्हणजेच बेन्झीनची रिंग दिसेल, बेन्झीनची रिंग. अँड हॅलाइड्समध्ये काय दिसतील? एक्स. एक्स हे त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन आहे. कोणाचं? क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन मी जस्ट लिहिलंय, ती काही सिक्वेन्स नाही आहे. चारीपैकी कोणी कसेही लिहा, पण इन जनरल यांना एक्स म्हणजेच हॅलाइड्स असं म्हटलंय. ऑफलाईनमध्ये हे आपण डिस्कस केलंय. अल्केन्स ऑल विथ सिंगल बॉन्ड्स. एक जरी डबल बॉन्ड दिसली मॉलिक्यूलमध्ये तर इट इज अल्कीन. एक जरी ट्रिपल बॉन्ड दिसली मॉलिक्यूलमध्ये तर इट इज अल्काइन. बेन्झीनची रिंग दिसली तर इट इज ॲरोमॅटिक कंपाऊंड कॉल्ड ॲज अरीन. आणि हॅलोजन दिसला तर ते काय असतात? हॅलाइड्स असतात. कीप इन माइंड, हे आपले पहिले 5 फंक्शनल ग्रुप मी तुम्हाला शिकवतीये, जे मला या चॅप्टरमध्ये लागणार आहेत. फंक्शनल ग्रुपची लिस्ट ही वाढत जाणार आहे. सो नोटबुकमध्ये लिहित असाल तर हे लिहून झाल्यानंतर 1-2 पेजेस लीव करा. जसं जसं फंक्शनल ग्रुप आपण शिकू याच्यामध्ये लिस्ट कंटिन्यू करत जायचं. आता प्रेफिक्स.
काय, फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला एखादा मॉलिक्यूल देते, हा मॉलिक्यूल आहे, ओके. तर तुम्ही पहिल्या रूल नुसार काय करता, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. 1 2 3 4 5 5 मेंबर्सची लॉंगेस्ट चेन आहे. नंबरिंग कुठून दिले, इकडून दिलं तर 1 2 3, 3 ला सबस्टिट्यूएंट येतोय 4 and 5. उलट दिलं असतं तर 1 2 3 ला सबस्टिट्यूएंट आला असता. सो नंबरिंग तुम्ही कसंही केलं तर चालेल. मॉलिक्यूल सिमेट्रिक आहे. 3 ला कोण लागलंय, हे नथिंग बट अ मिथाइल ग्रुप. हे मी शिकवलंय कसं लिहायचंय ते, दॅट इज मिथाइल ग्रुप. आता बघा, याचं जेव्हा नाव द्यायचं आहे, पहिला रूल तुम्ही फॉलो केला, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. लॉंगेस्ट चेन 5 कार्बनची आहे. त्यानंतर 5 कार्बन असतील तर फिक्स द रूट वर्ड. 5 साठी रूट वर्ड काय असतो रे, पेंट. ऑफलाईन क्लासचं लेक्चर बघा, त्याच्यामध्ये लिहून दिलाय. कार्बन नंबर 1 साठी मिथ, कार्बन नंबर 2 साठी इथ. लिहून देऊ का, चला लिहूनच देऊ. टाइम कन्झ्युमिंग. 1 2 3 4 5, 5 मीन्स पेंट. कसं ओळखलं, जेवढे कार्बन आहे त्याच्यासाठी रूट वर्ड काय आहे ते लिहिलंय. 1 साठी मिथ, 2 साठी इथ, 3 साठी प्रो, 4 साठी ब्यूट, 5 साठी पेंट, 6 साठी हेक्स, 7 हेप, 8 ऑक्ट, 9 नॉन, 10 डेक. आपले 5 आहेत, 5 साठी पेंट आहे, सो मी पेंट लिहिलं. फिक्स द रूट वर्ड पेंट अँड पेरेंट. पेरेंट कोण आहे, आता सगळे सिंगल बॉन्ड दिसत आहेत, सो इट इज अल्केन. मग अल्केन असेल तर लिहायचं काय, हा तर झाला तुमचा रूट वर्ड. हा तर काय झाला तुमचा रूट वर्ड. कीप इन माइंड, रूट वर्ड तुम्ही असा लिहिला की त्याच्या नंतर जो येतो त्याला आपण, आणि त्याच्या आधी एक वर्ड येत असतो, त्याला काय काय म्हणायचं बघा. रूट वर्ड लिहिल्यानंतर जी गोष्ट तुम्ही पाठीमागे लिहिताय इज सफिक्स, इज सफिक्स. आणि जी गोष्ट पुढे लिहिणार आहे इज प्रेफिक्स. अँड अल्केन, अल्कीन, अल्काइनला कधीच तुम्ही प्रेफिक्स मध्ये लिहू शकत नाही. सो देर इज नो प्रेफिक्स, त्याच्यानंतर नो प्रेफिक्स, नो प्रेफिक्स. ठीक आहे. ऑलवेज त्याला कुठे लिहायला लागतं, ॲज अ सफिक्स. अल्केनचा सफिक्स असतो ANE, अल्कीनचा सफिक्स असतो ENE, अल्काइनचा सफिक्स असतो YNE. हे आपण बघितलं. सो अल्केन, अल्कीन, अल्काइन. अल्केन आहे तर डेफिनेटली काय लावेल मी, पेंटेन, ANE लावलं. And what next? Next is numbering is done such that substituent gets the or functional group gets the least number. ते तर आपण ऑलरेडी केलं. आणि तो कोण आहे, CH3 म्हणजे कुठला ग्रुप असतो, मिथाइल ग्रुप. कुठे लागलाय, 3rd कार्बनला लागलाय. सो आपण नाव दिलं 3 मिथाइल, स्मॉल p करा, पेंटेन. 3 मिथाइल पेंटेन. सो लक्षात आलं या चार्टचा यूज काय आहे. अल्केन कधीही पुढे लिहिला जात नाही, ऑलवेज मागे ANE. सिमिलरली अल्कीन ENE, सिमिलरली अल्काइन YNE. आता बेन्झीन रिंग, बेन्झीन रिंगला बेन्झीनच असं म्हणायचं. जनरली फंक्शनल ग्रुप अरीन आहे, पण तिला काय म्हटलं जातं, बेन्झीन. ना त्याचा काही सफिक्स ना त्याचा काही प्रेफिक्स. फॉर एक्झाम्पल इथं मी तुम्हाला बेन्झीनची रिंग देते आणि त्याच्यावरती मी क्लोरीन काढलं, त्याच्यावरती मी काय काढला, क्लोरीन. तर क्लोरीन माझा काय होणार आहे, सबस्टिट्यूएंट. क्लोरीन खरं तर सबस्टिट्यूएंट किंवा फंक्शनल ग्रुप पण आहे. आणि क्लोरीन साठी काय लिहायचं असतंय, चेक करा, प्रेफिक्स असतो फक्त, अँड दॅट इज हॅलो. हॅलो आदराने बोलवायचं, ओके. हॅलो, फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयोडो. सो त्यांना आदराने बोलवायचं. हे हॅलाइड ना, हॅलो. गेटिंग माय पॉइंट. अँड सफिक्स कधीच हॅलोजन मागे लागत नाही. इन IUPAC, फक्त IUPAC वरती फोकस करा. कॉमन नेम तर मी नावच नाही काढलेलं. सो तुम्हाला एक क्लिअर आहे का, सफिक्स वरती क्रॉस मार्क. आता हॅलोजन लागलाय, तुम्हाला दिसला. सो इथं हॅलोजन माझा फंक्शनल ग्रुप झाला. बेन्झीन रिंग सुद्धा माझी फंक्शनल ग्रुप आहे. बट बेन्झीन रिंगचं नाव कधीच बदलत नाही. बेन्झीन ॲज इट इज बेन्झीन म्हणून राहणार आहे. बेन्झीन वरती कोण लागला, क्लोरो. येस ऑर नो, क्लोरो. अँड बेन्झीन कुठे लिहायची असते, ऑलवेज पुढे, ऑलवेज ॲज अ प्रेफिक्स, मागे कधीच जाणार नाही. सो याला एक नंबर द्या जिथे लागलाय तिथे. नाव झालं 1 क्लोरो बेन्झीन. नाव काय झालं त्याचं, 1 क्लोरो बेन्झीन. बेन्झीनचं नाव कधीच बदललं नाही मी तिथे, सेम ठेवलं.
आणि हॅलोजन जो लागलाय त्याला प्रेफिक्स मध्ये लावलं, सो 1 क्लोरोबेन्झीन याचं नाव झालं. सिंपल आहे जर हा चार्ट तुम्हाला लक्षात आला तर. पण IUPAC साठी सो आपण काही कंपाऊंड्स घेऊया आणि त्याचे IUPAC नॉमेनक्लेचर्स करून टाकू. याचा स्क्रीनशॉट करा पहिला. अँड तुम्ही ते स्टुडंट नाहीये युट्यूबर्स, म्हणजे युट्यूब चॅनल माझं बघणारे, की आय डोंट लुक आफ्टर की वेदर तुम्ही स्क्रीनशॉट केलाय आणि लिहिलाय की नाही. मला हा सगळ्यांच्या नोटबुकमध्ये चार्ट पाहिजे. एक इन्फॉर्मेशनचं पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणून जेव्हा माझा क्लासिफिकेशन संपलं, इंट्रोडक्शन संपलं, क्लासिफिकेशन संपलं, जेव्हा नॉमेनक्लेचर संपेल माइट बी हा वीक जाईल तुम्हाला प्रॉपर सगळं समजवण्यासाठी. अँड त्यानंतर मी याच्यावरती एक टेस्ट घेणार आहे. टेस्टच्या आधी तुम्हाला मला तुमच्या नोटबुकचं PDF सेंड करायचं आहे की ज्यामध्ये तुम्ही डेफिनेशन्स लिहिलेले असणार आहेत. मी सांगेन तुम्हाला काय काय आहे. डेफिनेशन्स आहेत ज्या लेक्चर नंबर 1 मध्ये लिहिलेत आपण. अँड मी दिलेले फनवर्क्स त्यामध्ये असले पाहिजेत. अँड दिस थिंग. So make a screenshot now and write it down. 1, 2, 3, 4, 5. 5 examples, 5 questions. त्यातला लास्ट वन आणि हा तुम्हाला दिलेल्या असाइनमेंट मधला आहे. हा इझी आहे. याच्यावर थोडंसं तुम्ही विचार कराल कारण मॅमनी फक्त फ्लोरीन बद्दल सांगितलं, मिथाइल माहिती आहे, पण NO2 ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप आहे आणि लिहायचं कसं हे तिथं माहिती नाही. आउट ऑफ स्कोप जाईल तुम्हाला, त्यामुळे मी हा क्वेश्चन इथे सॉल्व्ह करून देते. पहिला बघा, हा कंपाऊंड कोणता आहे माहिती नाही म्हणायचं. सगळे सिंगल बॉन्ड दिसत आहेत तर दॅट इज अल्केन. दिसतात ना सगळे सिंगल बॉन्ड्स. हा, मग अल्केन झाला की नाही? येस, इट इज अल्केन. पण गोष्ट काय आहे, ती अल्केन स्ट्रेट चेन नाही. तुम्हाला असे अल्केन्स बघायची सवय झाली. हा अल्केन वाटत नाही जनरली, है ना. असे अल्केन्स बघायची सवय झाली आहे स्ट्रेट चेन मधले. हा स्ट्रेट चेन अल्केन आहे, हा सायक्लिक अल्केन आहे. त्यामुळे रूल्स तर सेम होणार आहेत, फक्त याला सायक्लो म्हणायचं असतं. सायक्लो. सगळ्यांना आवाजावर बोलवायचं, सगळ्यांना आदराने बोलवायचं. आपण खूप चांगले मुलं आहे. सो बघा, याला नंबरिंग द्यायचं है ना. नंबरिंग कसं द्यायचं असतं रे? सच दॅट द फंक्शनल ग्रुप गेट्स द लेस नंबर. मग मला सांगा इथं फंक्शनल ग्रुप आहे का पहिल्या याच्यामध्ये? आहे. क्लोरीन, हॅलोजन्स आर फंक्शनल ग्रुप. सो इथून नंबरिंग द्यायला स्टार्ट करायला पाहिजे. हा तुमचा पहिला कार्बन आहे, हा तुमचा दुसरा कार्बन आहे, हा तुमचा तिसरा कार्बन आहे, हा तुमचा चौथा कार्बन आहे आणि हा तुमचा 5वा कार्बन आहे. मॅम मी उलटं नाव दिलं तर कसंही दे, फक्त फर्स्ट नंबर क्लोरीनला ठेव. बाकी 2 वरून देणार असतील 2, 3, 4, 5 तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. पेरेंट कोण झाला 5 मेंबर असल्यामुळे? पेंट है ना. पण सायक्लिक कंपाऊंड आहे त्यामुळे सायक्लोपेंट. पेंट न लिहिता काय लिहायचं? सायक्लोपेंट. परत कोण आहे? अल्केन आहे, अल्कीन आहे का अल्काइन आहे? हे तर 5 वरून तुम्ही पेंट लिहित होता, आता फक्त सायक्लोपेंट लिहिलं. हा रूट वर्ड झाला. रूट वर्ड मध्ये आपला अल्केन, अल्कीन, अल्काइन आहे. पहिलं तर हे शोधायचंय. अल्केन, अल्कीन, अल्काइन काय आहे? अल्केन. सो काय लिहिणार? पेंट एन. नेक्स्ट काम काय आहे? फंक्शनल ग्रुप शोधायचं. हॅलोजन आहे, हॅलोजन कुठे लागतो? प्रेफिक्स. प्रेफिक्स म्हणजे पुढे. पुढे लागणार आहे हॅलो. हॅलो कोण आहे? तो क्लोरो. कुठे लागलाय? फर्स्ट पोझिशनला. सो 1 क्लोरो सायक्लोपेंटेन. 1 क्लोरो सायक्लोपेंटेन नाव आहे त्या कंपाऊंडचं. क्लिअर झालं? आता या केसमध्ये मला परत रिपीट करायला लागणार नाहीये. तुम्ही व्हिडिओ मागे जाऊन सुद्धा बघू शकताय, पण फर्स्ट एक्झाम्पल आहे म्हणून मी फक्त रिपीट करते. यू कॅन स्किप अहेड अँड गो, नो प्रॉब्लेम. हा कंपाऊंड बघता क्षणी कळतोय सगळे सिंगल बॉन्ड आहेत, सो तो अल्केन आहे. फरक इतकाच आहे की तो सायक्लिक आहे, रिंग आहे, रिंग क्लोज कंपाऊंड आहे, तर त्याला सायक्लिक म्हणायचं. तो झाला आपला 1, 2, 3, 4, 5. 5 मेंबरची सायकल आहे त्यामुळे सायक्लोपेंटेन. सायक्लोपेंटेन व्यवस्थित लिहिलं की त्याला क्लोरीन लागलाय. क्लोरीन म्हणायचंय का? नाही, आदराने बोलवायचं. क्लोरो कुठे लागलाय? ऑलवेज पुढे लागतो ॲज अ प्रेफिक्स. सो 1 क्लोरोपेंटेन, 1 क्लोरो सायक्लोपेंटेन. नेक्स्ट हा कंपाऊंड बघा. याचं मी तुम्हाला कॉमन नेम पण काढायला शिकवेन, पण आज तर फक्त आपण IUPAC वरती फोकस करतोय. स्टार्ट करा नंबरिंग द्यायला. नंबरिंग कसं कराल रे? 1, 2 क्लोरीन इथून द्याल का? 1, 2 असंच येतं डोक्यात सगळ्यांच्या पहिला की क्लोरीन ज्या कार्बनला लागला ना त्याला 1 नंबर देऊन बसता.
आणि मग असं वाटतं की 1 2 2 नंबरची लॉंगेस्ट चेन आहे. शक्यच नाही. थोडंसं विचार करा. जर मी नंबरिंग इथून केलं 1 2 3 तर 3 मेंबरची लॉंगेस्ट चेन बनती. पहिलं काम लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायचं आहे. पहिलं काम हे नाही आहे की फंक्शनल ग्रुपला कमी नंबर द्या. पहिलं काम काय? सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. सो रूल सिक्वेन्शियली जायचं आहे. लॉंगेस्ट चेन 3 मेंबरची आहे. मग क्लोरीनला 2 नंबर दिला तरी तिथं चालेल. ह्या चेन मध्ये क्लोरीन 2 नंबरला आहे. सो तुम्ही कसं लिहिणार? 1 2 3. 3 म्हणजे काय आहे आपला? प्रोप. स्मॉल PROP. अल्केन अल्कीन अल्काइन काय आहे तो? अल्केन. सो प्रोपेन. सबस्टिट्यूएंट कुठे आहे? 2 नंबरला लागलाय क्लोरो आणि 2 नंबरला इकडे कोण लागलाय? CH3 म्हणजे मिथाइल. सो कसं लिहिणार आपण? 2,2 2,2 लिहायचंय का? नाही. सेम ग्रुप नाहीये. सेम ग्रुप नाहीये. काय लिहायला पाहिजे? C आधी का M आधी? अल्फाबेटिकली जायचं. C आधी का M आधी? तर C आधी. त्यामुळे 2 ला क्लोरो लागलाय. 2 क्लोरो आणि परत 2 ला काय लागलाय? मिथाइल. 2 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन. 2 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन. ही तुमची लॉंगेस्ट चेन आहे. सबस्टिट्यूशन सेकंडला झालंय. क्लोरो पण आहे, मिथाइल पण आहे. सो अल्फाबेटिकली गेलो. 2 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन. गॉट द नेम? चला तिसऱ्याला. तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहू शकताय. ओके. थर्ड नंबर. थर्ड. आता हा व्हिडिओ आहे. तुम्ही पॉज करून व्यवस्थित लिहू शकताय. नाही आलं तर बॅक साईडला जाऊन परत बघू शकताय. येत असेल तर पुढे स्किप करून पुढे जाऊ शकता. सो दिस इज मोर कम्फर्टेबल. पण हे सगळे एक्झाम्पल्स आणि आपली असाइनमेंट आपण लाईव्ह पण डिस्कस करणार आहे. सो टेन्शन नाही लेणे का. थर्ड बघा. परत मॅम क्लोज कंपाऊंड आला. येऊ दे ना. क्लोज येऊ दे ना, ओपन येऊ दे. तुम्हाला काय बघायचं आहे? ऑल सिंगल बॉन्ड्स आहेत का? का डबल बॉन्ड आहे? का ट्रिपल बॉन्ड आहे? काय दिसतं? डबल बॉन्ड. म्हणजे काय असणार आहे? अल्कीन. नंबरिंग कसं देणार? नंबरिंग देत असताना दोन टाईपचे स्टुडंट असणार आहेत. एक टाईपचे नंबर इथून देतील अल्कीन पासून. जिथं डबल बॉन्ड स्टार्ट तिथून मी नंबरिंग देणार. काही लोक कुठे देतील? क्लोरीन पासून देतील. तर त्यासाठी एक हॅशटॅग हिंट दिलेली मी तुम्हाला फनवर्क मध्येच दिलेली की ऑलवेज अल्कीनला प्रायोरिटी असणार आहे. मी कोणाला कंपेअर करतेय? ह्या 5 लोकांमध्ये सांगतेय. सगळे फंक्शनल ग्रुप आल्यावरती नाही, या 5 लोकांमध्ये. त्यापेक्षा असं लिहा तुम्ही. सगळे फंक्शनल ग्रुप जे मी तुम्हाला पुढे शिकवणार, अजून जे शिकवले नाहीये ते फंक्शनल ग्रुप असतात खूप सारे. त्यानंतर कोण येतं? आफ्टर वन टाइम सगळे संपल्यानंतर अल्कीन. त्यानंतर कोण येते? अल्कीन. परत येतात अल्काइन्स, दॅट इज ट्रिपल बॉन्ड. परत येतात हॅलोजन्स आणि सगळ्यात लास्टला येत आहेत आपले अल्केन्स. ओके. सो मी काय म्हणते? पहिला डबल बॉन्ड, मग ट्रिपल बॉन्ड, मग हॅलोजन्स आणि लास्टला अल्केन्स. जरा तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. खूप सारे फंक्शनल ग्रुप शिकायचे आहेत, मी ऑलरेडी सांगितलेलं. सो ते असणार आहेत आधी, पण ते सगळे संपल्यात आणि आता आपल्याला या 4 लोकांमध्ये सांगायचं आहे. तर फर्स्ट डबल बॉन्ड प्रायोरिटी, मग ट्रिपल बॉन्ड प्रायोरिटी, मग हॅलोजन आणि सगळ्यात लास्ट अल्केन्स. मग आता सांगा, हॅलोजनला प्रायोरिटी द्यायला पाहिजे का डबल बॉन्डला? ऑफकोर्स डबल बॉन्डला. सो नंबरिंग असं द्या की डबल बॉन्डला पहिला नंबर द्यायचा आहे तुम्हाला. ॲट द सेम टाइम क्लोरीनला पण कमीत कमी नंबर आला पाहिजे. मी 2 वेगवेगळ्या कलरनी नंबरिंग देते. 1 2 3 4 5 6. स्टुडंट्स खुश झाले. डबल बॉन्डला प्रायोरिटी दिली आहे म्हणजे कंपाऊंड अतिशय बरोबर पद्धतीनं नंबर केलेला असणार आहे. पण तुम्ही हे विसरला, ज्यावेळी तुम्ही डबल बॉन्डला लोएस्ट नंबर दिलाय, क्लोरीनला हायेस्ट नंबर होतोय. शक्य आहे का? लोएस्ट लोखंड. अजून एका पद्धतीने मी नंबरिंग देऊ शकते का? बघा, मी इथून नंबरिंग देते. या कार्बनला 1, या कार्बनला 2 3 4 5 6. अल्कीनला 1च आहे.
ही अल्कीनच आहे ना डबल बॉन्ड असल्यामुळे. सो अल्कीनला 1 झाला. ॲट द सेम टाइम तुम्हाला जिथे क्लोरीन लावायचं आहे तिथे 3 झाला. सो याला काय करतात, समेशन मेथड म्हणतात. जो आधी तुम्ही व्हायलेट किंवा लव्हेंडर कलरनी लिहिलाय त्याचा फंक्शनल ग्रुप जरा काउंट करा. कुठे होता तुम्ही, 1 नंबर दिलेला अल्कीनला प्लस 6 नंबर दिलेला तुम्ही क्लोरीन कंटेनिंग कार्बनला. सो तिथे झालं समेशन 7. ब्ल्यू कलर मध्ये अल्कीन कुठे दिसतीये, फर्स्ट पोझिशनला. अल्कीन इथून स्टार्ट झाली ना आता. अँड क्लोरीन कुठे दिसतोय, थर्ड पोझिशनला. सो 4. बघा समेशन पण कमी येते म्हणून याला लोएस्ट लोकंट म्हणतात. ऍड केल्यानंतर तुमची सम जी आहे ती कमी यायला पाहिजे. सो तुमचं पहिलं नॉमेनक्लेचर चुकलेलं, दुसरं नॉमेनक्लेचर करेक्ट आहे. दुसरं नॉमेनक्लेचर काय सांगतात, नंबरिंग असं द्या की अल्कीनला कमी नंबर तर ठीक आहे, तो तर आलाच पाहिजे, पण ऍट द सेम टाइम क्लोरीनला पण कमीत कमी नंबर येऊ दे. क्लोरीनला 6 म्हणजे खूप हाय नंबर दिला तुम्ही तो. सो नंबरिंग कसं देणार, या साइडून 1 2 3 4 5 अँड 6. आता सांगा सायक्लोहेक्झीन आहे, 6 मेंबर असल्यामुळे काय झाला, सायक्लोहेक्स. आणि फर्स्ट कार्बनला डबल बॉन्ड आहे, सो नाही लिहिलं तरी चालेल, सायक्लोहेक्झीन. 3 नंबरला कोण लागलाय, क्लोरो, दॅट इज 3 क्लोरो सायक्लोहेक्झीन. सी छोटं काढा सायक्लोचं. 3 क्लोरो सायक्लोहेक्स 1 इन किंवा सायक्लोहेक्झीन हे त्याचं नाव आहे. मूव्ह टू नेक्स्ट कंपाऊंड. ही बेन्झीन रिंग आहे आणि बेन्झीन रिंग असेल तर बेन्झीन हे नाव त्याचं पेरेंट मध्ये कॉमन राहणार आहे, काही चेंज करायची गरज नाही, बेन्झीन. आता इथं 3 सबस्टिट्यूएंट आहेत, 3 फंक्शनल ग्रुप आहेत. प्रायोरिटी कोणाला द्यायची आहे, अदर फंक्शनल ग्रुप्सना. फंक्शनल ग्रुप कोण आहे बघा, फ्लोरीन फंक्शनल आहे, नायट्रो फंक्शनल आहे, मिथाइल फंक्शनल आहे. मिथाइल म्हणजे अल्कीन, मिथाइल म्हणजेच कोण आहे तुमचा, अल्कीन. नायट्रो हा असा फंक्शनल ग्रुप आहे की जो मी तुम्हाला अजून शिकवला नाहीये आणि हा तुमचा हॅलोजन आहे. सो हॅलो. आता सांगा फंक्शनल ग्रुपला पहिली प्रायोरिटी ना, सो इथं तुम्ही 1 नंबर द्यायला पाहिजे. अदर फंक्शनल ग्रुपला फर्स्ट प्रायोरिटी. त्यानंतर काय देणार तुम्ही, अल्कीन आहे का, नाही. अल्काइन आहे का, नाही. हॅलोजनला अँड देन लास्टला अल्कीन, अशी प्रायोरिटी आहे. 1 2 नंबरिंग 3 करा, नंबरिंग 4 करा, इथं 5 येईल आणि इथं 6 येईल. ठीक आहे. बेन्झीन आहे ती, अल्कीन नाही आहे, बेन्झीन आहे. 6 मेंबर रिंग विथ अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड. सो बेन्झीन झालं नाव. आणि हे लिहून घ्या आता त्याचे सबस्टिट्यूएंट कुठे कुठे. फर्स्टला कोण आहे, नायट्रो. सेकंडला कोण आहे, फ्लोरो. अँड फिफ्थला कोण आहे, मिथाइल. अल्फाबेटिकली चेक करा कोण आधी येतं, फ्लोरो आधी येतो का नायट्रो आधी येतो का मिथाइल आधी येतो. डेफिनेटली फ्लोरो आधी येणार आहे, मग मिथाइल, मग नायट्रो. सो याचं नाव कसं लिहिणार आपण, 2 फ्लोरो. त्याच्यानंतर कोण म्हटलं मी, 5 मिथाइल, 1 नायट्रो. बेन्झीन, नायट्रोच्या समोर लिहा, बेन्झीन. नायट्रोच्या समोर लिहा बेन्झीन. बेन्झीन तर त्याचा पेरेंट आहे जो चेंज होणार नाही, बेन्झीन, तो तर मी लिहिला. त्यानंतर हे जे सगळे फंक्शनल ग्रुप्स आहेत ते कुठे लावले आपण, ॲज अ प्रेफिक्स. सो बघा, दिस इज फ्लोरो, दिस इज नायट्रो, दिस इज मिथाइल. नाव कसं दिलं, 2 फ्लोरो 5 मिथाइल 1 नायट्रो बेन्झीन. गेटिंग द पॉइंट. हे त्याचं IUPAC नेम आहे. नेक्स्ट वन, या कंपाऊंडकडे जेव्हा तुम्ही मूव्ह करताय, हा सगळ्यात सिंपल आहे, तुम्हाला याचं नाव आलंच पाहिजे. लॉंगेस्ट चेन 1 2 3 4 5 6 7 8. सबस्टिट्यूएंट पटपट लागतात, तिसऱ्याला लागला, चौथ्याला लागला. 1 2 3 4 5 6 7 8. सो दिस इज युअर ऑक्टेन. अल्केन आहे त्यामुळे मी डायरेक्ट ऑक्टेन लिहिते. पण थर्डला कोण आहे, मिथाइल. थर्डला सबस्टिट्यूएंट कोण आहे, मिथाइल. अँड फोर्थला कोण आहे, हा एक कार्बन आहे, हा एक कार्बन. 2 कार्बन म्हणजे इथाइल. 1 कार्बन आहे, हा एक कार्बन आहे. 2 कार्बन असतील तर इथाइल. सो 4 इथाइल 3 मिथाइल ऑक्टेन. एका लाईन मध्ये लिहा तुम्ही, 4 इथाइल 3 मिथाइल, मी पण वरती लिहिते, ऑक्टेन. हे झाले 5 कंपाऊंड नॉमेनक्लेचरचे.
आता बघा, यामध्ये काही काही वेळी मी तुम्हाला सायक्लो हे रूल्स मध्ये लिहिलं नाही, पण लॉजिकली कळतंय ना, सायक्लिक कंपाऊंड आहे सो सायक्लो म्हटलं पाहिजे आणि ती अल्कीन आहे. याला मी म्हटलं यूज युअर ब्रेन. सगळे रूल्स मी फॉलो नाही होत, कुठे कुठे आपल्याला आपला ब्रेन पण यूज करावा लागेल. जसं की इथे बेन्झीन रिंग आहे, सो बेन्झीन हा पेरेंट कॉन्स्टंट राहिला, बाकी सगळे ॲज अ सबस्टिट्युएंट म्हणून यूज केले. फ्लोरो, नायट्रो, NO2 नायट्रो आहे, सिंपल लॉजिक आहे, अँड CH3 मिथाइल आहे. हे सगळे सबस्टिट्युएंट आहेत, फक्त अल्फाबेटिकली F आधी येतं, सो 2 फ्लोरो 1 नायट्रो अँड 5 मिथाइल अँड 1 नायट्रो केलं. आता नायट्रोला पहिली प्रायोरिटी का दिली, कारण इट कम्स इन अदर फंक्शनल ग्रुप. त्यानंतर मी तिकडे का 2 ला नाही गेले, कारण इकडे 2 ला सबस्टिट्युएंट आहे, त्यापेक्षा इकडे आलेलं बरं, सबस्टिट्युएंट तरी भेटतोय. सो 2 3 4 5 केलं अँड आय गॉट द प्रॉपर नॉमेनक्लेचर. स्क्रीनशॉट करून घ्या याचा. काही कंपाऊंड तुमच्या समोर आहेत, आपल्या टेक्स्टबुक मधलेच आहेत आणि जनरली यांचं आपल्याला कॉमन नेम विचारतात. सो एक टास्क घ्या, फर्स्ट ऑफ ऑल या सगळ्यांचं IUPAC नॉमेनक्लेचर करा. ओके, IUPAC नॉमेनक्लेचर कसं करायचं व्यवस्थित शिकवलंय, ते लाईव्ह मध्ये डिस्कस करू, जेव्हा आपलं ऑफलाईन लाईव्ह लेक्चर असेल तेव्हा डिस्कस करू. आता कॉमन नेम्स बघा. कॉमन नेम देत असताना आता तुम्हाला माहिती आहे की हा कोण आहे, 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन, कुठूनही नाव द्या. 3 कार्बन आहे तर याचं कॉमन नेम नसतंच, ऍक्च्युली याला आपण IUPACs म्हणतो, प्रोपेन. पण प्रोपेन हा IUPAC झाला. जनरली N प्रोपेन सुद्धा म्हटलं जातं. N म्हणजे काय, स्ट्रेट चेन आहे, काही कुठे त्याला सबस्टिट्युएंट नाही. N प्रोपेन. N आलं तर लक्षात ठेवा ते कॉमन कन्सिडर केलं जातं, कारण N असा काही रूल होता का IUPAC मध्ये N लिहा म्हणून, नाही, तो इथे आला, स्ट्रेट चेन आहे म्हणून N. त्यानंतर हा बघा कंपाऊंड, मी प्रोपेन मध्ये 1 क्लोरीन ऍड केलाय, तर तुम्ही नंबरिंग कुठून केला असता IUPAC साठी, क्लोरीन जिथे लागलाय त्या कार्बन पासून. मग हा जेव्हा प्रोपेनच आहे पण फर्स्ट कार्बनला क्लोरीन लागलाय, IUPAC मध्ये तुम्ही लिहिलं असतं 1 क्लोरोप्रोपेन. पण इथं काय लिहितात, N क्लोरो. 1 म्हणजे N आहे, N क्लोरोप्रोपेन. इथं काय लिहितात, N क्लोरोप्रोपेन. N क्लोरोप्रोपेन. 1 ला जनरली N म्हणतील किंवा स्ट्रेट चेनला N म्हणतील. जेव्हा काहीच लिहायचं नाहीये आणि उगेच काहीतरी अल्फाबेट आणायचंय तर ते N आहे असं लक्षात ठेवा. त्यानंतर इथे या, याचा IUPAC तुम्ही असं केलं असतं 1 2 3. काय केलं, 2 क्लोरोप्रोपेन. 2 क्लोरोप्रोपेन. पण सेकंड कार्बनला जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल सेकंड कार्बन वरती एक मिथाइल ग्रुप आहे. कुठलाही हा जरी कन्सिडर केला तरी तो सेकंड कार्बनलाच लागलाय. सेकंड कार्बनला लगेच बाजूला जर तुम्हाला CH3 ग्रुप दिसत असेल तर या कंपाऊंडचं कॉमन नेम मध्ये वर्ड लागतो आयसो. आयसो. आणि कॉमन मध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स काउंट केले जातात. सो हे लिहा, कॉमन मध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन्स काउंट केले जातात. आपण IUPAC मध्ये कोणते कार्बन्स काउंट करतो, जे स्ट्रेट चेन मध्ये आणि जे स्ट्रेट चेनच्या बाहेर आहेत आपण त्यांना सबस्टिट्युएंट असं म्हणतो. इथं सबस्टिट्युएंटचा काही संबंध नाही. जेवढे सगळे कार्बन आहेत सगळे कार्बन काउंट करा, 1 2 3 प्रोपेन. सो आयसो, पण हा कोण आहे, मध्येच क्लोरीन पण लागला, सो आयसो प्रोपाइल क्लोराइड. आयसो प्रोपाइल क्लोराइड. आता बघा ह्याचं कॉमन नेम तुम्ही काय दिलं असतं, N क्लोरोप्रोपेन. N क्लोरोप्रोपेन किंवा इन जनरल तुम्ही याला प्रोपाइल क्लोराइड म्हटलं असतं ना, प्रोपाइल क्लोराइड. N क्लोरो पण आहेच, पण आपण काय शिकलेलो, प्रोपाइल क्लोराइड, अल्काइल हॅलाइड. सो प्रोपाइल क्लोराइड तर झालं, पण जेव्हा आयसो येईल तेव्हा फक्त आयसो प्रोपाइल क्लोराइड. 3 कार्बन आहेत म्हणून प्रोपाइल, क्लोरीन आहे म्हणून क्लोराइड. 3 कार्बन आहेत म्हणून प्रोपाइल, क्लोरीन आहे म्हणून क्लोराइड. पण आयसो का कळालं का, सेकंड कार्बनला मिथाइल आहे, सो आयसोप्रोपाइल. त्यानंतर इथे या 1 2 3 4 ब्युटेन. ब्युटेन मध्ये 1 हायड्रोजन काढला, 1 क्लोरीन आणला. नंबरिंग करा, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. सेकंड कार्बन वरती तुम्हाला काय दिसतंय, परत
आपल्याला असं लक्षात येतंय सेकंड कार्बन वरती मिथाइल ग्रुप आहे, पण या केसमध्ये सेकंड कार्बन वरती मिथाइल न बघता आपल्याला आपला हॅलोजन बघायचा आहे. आपला हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला लागलाय तो पुढे 2 कार्बनशी डायरेक्ट अटॅचमेंट दाखवतोय, त्यामुळे हा सेकंडरी आहे 2 डिग्री, म्हणून सेक, आणि 4 कार्बन आहेत म्हणून ब्युटाइल, क्लोरीन आहे म्हणून क्लोराइड. कॉमन नेम त्यांचं असतं अल्काइल हॅलाइड. कॉमन नेम काय असतं त्यांचं? अल्काइल हॅलाइड, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज मध्ये. हे एन प्रोपेन म्हटलं तरी चालेल, इट्स कॉमन. हा झाला प्रोपाइल क्लोराइड, हा झाला आयसोप्रोपाइल क्लोराइड. हे 2 लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये हा तर 1 2 3 4 ब्युटाइल क्लोराइड आहे, पण सेक ब्युटाइल का म्हटलं? कारण क्लोरीन ज्या कार्बनला लागलाय तो पुढे 2 कार्बनशी अटॅच्ड आहे, म्हणजे हा जो कंपाऊंड आहे तो 2 डिग्री कंपाऊंड आहे, सेकंडरी कंपाऊंड आहे. सो सेक ब्युटिल क्लोराइड. आता तुमच्या मनात आलं असेल मॅम इथं पण तेच आहे, क्लोरीन ज्या कार्बनला लागलाय तो पुढे 2 कार्बनशी अटॅच्ड आहे, सो आपण सेक प्रोपिल क्लोराइड म्हणू शकतो का? डेफिनेटली म्हणू शकतो. पण हेच तर कन्फ्युजन होतं स्टुडंट्स मध्ये की आयसोप्रोपाइल हे युजुअली एक्सेप्टेड आहे, म्हणजे सगळ्या टेक्स्टबुक मध्ये बुक्स मध्ये बघितलं तर सेक प्रोपिल कुठे दिसणार नाही, फार कमी ठिकाणी दिसेल. आयसोप्रोपिल दिसेल, आणि आयसो आपण कधी लिहितो? सेकंड कार्बन वरती मिथाइल सबस्टिट्यूशन दिसतं तेव्हा. खरं तर इथं दोन्ही गोष्टी आहेत. सेकंड कार्बन वरती फंक्शनल ग्रुप म्हणू शकताय किंवा सेकंड कार्बन वरती मिथाइल म्हणू शकताय. सो कीप इन माइंड, हा डोक्यात फिक्स करून ठेवा, याला आपण आयसोप्रोपाइल क्लोराइड म्हणणार. या केस मध्ये आपण त्याला सेकंडरी ब्युटिल क्लोराइड म्हणणार. आता हा बघा कंपाऊंड, हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला लागलाय तो पुढे डायरेक्ट एकाच कार्बनशी अटॅच्ड आहे, म्हणजे हा तुमचा प्रायमरी कंपाऊंड आहे. सो इथं तुम्ही सेक म्हणू शकताय का? नाही, हा प्रायमरी आहे. प्रायमरी आहे आणि नॉमेनक्लेचर देत असताना बघा काय दिसतं? फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. सेकंड कार्बन वरती मिथाइल ग्रुप, सेकंड कार्बनला कोण अटॅच्ड आहे? मिथाइल. सो नाव काय झालं? आयसो. आणि टोटल नंबर ऑफ कार्बन्स 1 2 3 4, म्हणजे परत आयसो ब्युटाइल क्लोराइड. सो जसं तुमचा प्रोपेन मध्ये तुम्ही केलं एकच कंपाऊंड बनतो, सेक प्रोपिल पण हाच आणि आयसोप्रोपिल पण हाच. पण जसं तुम्ही ब्युटेन मध्ये जाताय, ब्युटेन मध्ये एक कंपाऊंड 2 डिग्री आहे. 2 डिग्री असाल तर पहिला त्याला सेक म्हणून टाकायचं. हा तुमचा प्रायमरी आहे. प्रायमरी मध्ये असं झालंय की सेकंड कार्बनला मिथिल दिसतोय, तेव्हा तुम्ही त्याचं नाव आयसो असं देताय. त्यानंतर हा बघा 1 कार्बन, 2 कार्बन, 3 कार्बन. परत काय दिसतं तुम्हाला? सेकंड कार्बन वरती हा पण मिथिल, हा पण मिथिल, हा पण मिथिल. सेकंड कार्बन वरती 3 मिथाइल ग्रुप आले तर त्याला आपण टर्ट असं म्हणतो. टर्ट. आणि टोटल कार्बन किती आहेत? 1 2 3 4. सो टर्ट ब्युटिल क्लोराइड. टर्ट ब्युटिल क्लोराइड. या काही गोष्टी आहेत ज्याला काही रूल्स नाही आहेत, पण तुम्हाला लक्षात या ठेवाव्याच लागणार आहेत. त्यानंतर जर तुम्हाला असा कुठे ग्रुप दिसत असेल, बघा काय केलंय, सेंटरला 1 कार्बन आणि त्याला 4 मिथाइल ग्रुप सराउंडेड आहेत. 4 कार्बन सराउंडेड आहेत. हा 1 कार्बन आतमध्ये, इकडे कार्बन, वर कार्बन, खाली कार्बन, समोर कार्बन. अशा सबस्टन्सला नाव दिलं जातं निओ. निओ. आणि बघा किती टोटल कार्बन आहेत? 1 2 3 4 5. सो निओ पेंटाइल क्लोराइड. मी परत एकदा सांगते, ऑप्शन नाहीये, तुम्हाला हे लक्षात ठेवावंच लागेल. रिपीट 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 प्रॅक्टिसने तुम्हाला लक्षात येईल. तुम्हाला प्रोपेन माहितीये, प्रोपेनच्या पहिल्या कार्बन वरती जर क्लोरीन सबस्टिट्यूट केला तर तुम्ही याला प्रोपाइल क्लोराइड असं म्हणताय. दुसऱ्या वरती जर केला सबस्टिट्यूशन तर तुम्ही आयसोप्रोपाइल क्लोराइड म्हणताय. तुम्हाला ब्युटेन माहितीये, ब्युटेनच्या फर्स्ट कार्बन वरती सबस्टिट्यूशन केलं तर सिंपली ब्युटाइल क्लोराइड. सेकंड कार्बन वरती सबस्टिट्यूशन केलं तर सेक ब्युटिल क्लोराइड. जर चेनचं स्ट्रक्चर बदललं, कार्बन 4च ठेवले पण सेकंड कार्बन वर एक मिथाइल सबस्टिट्यूशन दाखवला तर आयसोब्युटाइल क्लोराइड. सेक ब्युटाइल आणि आयसोब्युटाइल मध्ये कन्फ्यूज व्हाल. सेक मध्ये पण असं वाटेल की सेकंड कार्बन वरती मॅम मिथिल आहेच, पण नाही. फर्स्ट ऑफ ऑल तो सेकंडरी आहे,
त्यामुळे त्याला सेक ब्युटील म्हटलं. या केसमध्ये तो प्रायमरी आहे आणि सेकंड कार्बनवर मिथिल आहे, सो आयसो म्हटलं. या केसमध्ये कार्बनला 3 मिथाइल आहेत म्हणून टर्ड ब्युटील, आणि या केसमध्ये 4 आहेत म्हणून निओ, आणि टोटल 5 कार्बन आहेत म्हणून पेंटीन. आय डोंट नो एनिथिंग. तुम्हाला हा एक कंपाऊंड काढा, नाव लिहा समोर, आयसोप्रोपाइल क्लोराइड. त्यानंतर हा सेकंड कंपाऊंड ड्रॉ करा, सेकंडरी ब्युटील म्हणजे सेक ब्युटील क्लोराइड. त्यानंतर हा कंपाऊंड ड्रॉ करा, समोर लिहा आयसो. आयसो का लिहिलं? सेकंड कार्बनला मिथिल आणि टोटल कार्बन 4, सो आयसो ब्युटील क्लोराइड. त्यानंतर हा लिहा, त्याचं कॉमन नेम टर्ड ब्युटील क्लोराइड, अँड फिफ्थ निओ पेंटील क्लोराइड. आज तुम्ही हे लर्न करताय 5 बिग कंपाऊंड्स म्हणा किंवा 5 असे इम्पॉर्टंट कंपाऊंड्स आहेत की ज्यांचं नॉमेनक्लेचर, कॉमन नेम हे तुम्हाला आलं पाहिजे. आयसो, सेक, निओ, टर्ड. आयसो, सेक, टर्ड, निओ. ओके, स्क्रीनशॉट करा. चलो, आय ट्राईड माय बेस्ट की तुमच्यापर्यंत IUPAC चे रूल्स पोहोचवलेत. कॉमन नेम साठी काही रूल्सच नाहीयेत. याला निओच का म्हणतात? वी हॅव नो आन्सर. याला म्हणत आलेत, कॉमन नेम आहे ते त्याचं. ओके, सो कॉमन नेम हे असंच कुठल्या तरी मेथड मधून त्यांनी ऑब्टेन केलं की ज्याला काही रूल्स नाहीयेत. 1 कार्बन मध्ये दिसला, 4 कार्बन सराउंड झाले, टोटल 5 म्हणून निओ पेंटील, 3 आहेत म्हणून टर्ड. आयसो म्हणजे सेकंड कार्बनला मिथिल, सेकंड कार्बनला क्लोरीन जर दिसत असेल तर तो सेकंडरी ब्युटील क्लोराइड. सो देर आर नो रूल्स, पण तुमच्यापर्यंत ते मी पोहोचवलंय. हे 5 लक्षातच ठेवायचे आहेत. IUPAC चे रूल्स कम्प्लीट अप करा, असाइनमेंट सॉल्व्ह करा. भेटूया मंडेच्या लेक्चरमध्ये. टिल देन, थँक्यू सो मच.